लग्नाच्या आधी मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्यांना प्रॉपर एज्युकेशन नसतं, मग ते काहीतरी नेटवर बघतात आणि तेच त्यांना खरं वाटायला नेटवर लागतं. बघतात फक्त नाही, लग्नाच्या वेळी तर मुलींना बऱ्याचदा कुणीतरी भेटतं, तिचीच बहीण, तिची मैत्रीण, तिची कुणी मावशी जवळची, आणि जी तिला सांगते की तुला पेन होईल फर्स्ट टाइम सेक्स करताना, मग तुला ब्लिडिंग होईल, अरे ह्याच्यामुळे record आहे. पॅनिक, आणि म्हणून ती घाबरते, आणि म्हणून ती घाबरते म्हणून सेक्स होत नाही, अशा पण केसेस असतात. आणि याच्या उलट आता काय होतं की प्रीमॅरिटल सेक्स होतो, एज्युकेटेड जे कपल्स आहेत त्यांच्यामध्ये आधी पण झालेला असतो. मग आधीच्या पार्टनर बरोबर जे केलेलं असतं मी एन्जॉय, ते मला माझ्या मॅरेज लाईफमध्ये हवं असतं. आणि ह्या एक्सपेक्टेशनचा जो बोजा असतो ना समोरच्यावर पडणारा, तो सगळ्यात मोठा किऑस निर्माण करतो. कारण म्हणजे तुम्ही इमोशन्स एन्जॉय करत नाही. मला तुला बघितल्यावर जे वाटतंय ना, मी ते एन्जॉय करत करत तिथपर्यंत जायला पाहिजे ना. बरोबर. माझ्यासाठी तो फक्त आणि Exactly. फक्त एक ऍक्ट राहतो. मग मी ॲज अ फिमेल काय एक्सपेक्ट करते, यानं ते केलं पाहिजे, आधी रोमांस झाला पाहिजे, इन्सर्शन झालं पाहिजे, बराच वेळ झालं पाहिजे, आणि माझं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत झालं पाहिजे. आणि पुरुषाची अपेक्षा अशी असते, ती छान असली पाहिजे, तिनं माझ्यासाठी हे सगळं केलं पाहिजे, मी सुरुवात करेल एंड करेल तिथे हे सगळं संपलेलं असेल. ते प्रॉब्लेम त्याच्यात दुसरा हा पण आहे की जसं आता मॅडमने सांगितलं की ते वय की जिथं त्याने लग्नाच्या आधी सुरुवात केलेली होती इंटरकोर्ससाठी, त्या मुलीला जो भेटलेला बॉयफ्रेंड असतो तो 25 एजचा असतो ना. आता जो नवरा मिळाला तो 35व्या वर्षाचा आहे ना. मेडिकल टर्मनुसार 21 ते 29 गोल्डन इयर संपल्यानंतर 30 नंतर सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, म्हणजे एकदा वीर्य निघालं पहिल्या राऊंडला तर दुसरा तिसरा राऊंड होईलच असं नाहीये ना 35ला. म्हणजे एकच राऊंड होणार आहे, आणि त्यात पण अर्ली झालं तर 2-3 मिनिटांमध्ये. मग ती हा विचार करते की तो किती स्ट्रॉंग होता, तो एका रात्री 3-3 राऊंड करायचा, तो 10-10, 15-15 मिनिटं करायचा, आणि ह्याचं मात्र 2च मिनिटात होते आणि हा लगेच झोपून जातोय. पण ती हा नाही विचार करते की अरे त्याचं वय 25 होतं किंवा 20 होतं आणि आता 35 एज आहे. आणि मग ते एक्सपेक्टेशन अजून वाढतात. इव्हन ऑन ऑन टेबल समोरासमोर ती म्हणजे आजकाल कोणी लाजत नाही ह्याच्यामध्ये. ती सांगते, सर माझा जो पूर्वीचा बॉयफ्रेंड होता ना तो खूप छान करायचा हो ह्याच्यापेक्षा. हा नाही करत आहे तसं, पण माझं ह्याच्यावर प्रेम पण आहे, कारण माझं त्याच्यावर लग्न झालंय आणि मी माझं पास्ट विसरले. हा नव्हता ना तेव्हा, म्हणून तर मी त्याच्याबरोबर करत होते ना. हा असता तर मी ह्याच्याबरोबरच केलं असतं ना. हा नव्हताच, म्हणजे नवरा नव्हताच ना तेव्हा, म्हणून मी त्याच्याबरोबर केलं. मग माझं काय चुकलं? म्हणजे झालं ते झालं, पण मला आता त्याची सवय लागली होती ना. मग आता तसं जर मला सवय लागली आहे तर मग मला असं वाटतं की ह्याने पण तसं करायला पाहिजे, आणि म्हणून मी तुमच्याकडे आले. मग तिथून पुढं मग सगळं ते चालू होऊन जातं की त्यांनी कसं करावं, काय करावं. पण मग ह्याच्यात थोडेफार गैरसमज असतात, ते जर मिटवले तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि इतकं ओपनली तुमच्या समोर ती मांडते म्हणजे हां. खरंच याला पण हे लागतं की जे आहे ते बाबा सांगा, कारण का डॉक्टरच असे असतात जे त्यावर एक्झॅक्टली सॉल्युशन. ऍक्च्युली हे सांगणं खूप महत्वाचं आहे, कारण तुमच्या ज्या अडचणी असतात ना त्याच्या मागचं बेसिक कारण जोपर्यंत ॲज अ डॉक्टर म्हणून आम्हाला कळत नाही ना, तोपर्यंत आम्हाला तुमची ट्रीटमेंट पूर्ण करता येत नाही. बरोबर. हे बायकांच्या बाबतीत तर फार महत्वाचं आहे. म्हणजे तिला सेक्स करायचा नाही किंवा करता येत नाही ह्याचं कारण तिच्या आधीचा सेक्शुअल अब्यूज असू शकतो, तिच्या मनात असलेली भीती असू शकते, किंवा तिच्यावर असलेलं दडपण असू शकतं. पण मग ह्यातलं नेमकं कारण जर मला माहीत असेल तर मला तिला समजावता येतं. म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की ती मुलगी होती की तिला सेक्स करायलाच भीती वाटत होती. ती असं म्हणत होती की आता मला जगात कसल्याच गोष्टीमध्ये काहीच इंटरेस्ट राहिलेला नाहीये. माझ्या घरच्यांनी लावून दिलं म्हणून मी लग्न केलंय, पण म्हणजे तिच्या आयुष्यात कुठलाच मोटिव्ह राहिलेला नाहीये की ज्याच्यासाठी मी जगावं. मग अशा वेळी मला त्या पेशंटला हे समजावं लागतं की बघ, तुझ्या बाबतीत जे झालं की नाही ते तुला तुझ्या बाळाच्या बाबतीत होऊ नये याच्यासाठी काळजी घेता येईल ना. तू हे सगळं कशासाठी करतेय? तुला आज ना उद्या बाळ होणार आहे ना, त्या बाळासाठी तरी तुला हे करायचंय. मग तिला एक आशेचा किरण भेटतो ना की ठीक आहे, मागे जे झालं ते मी सोडू शकते का, कारण मला पुढे जाऊन माझं स्वतःचं बाळ मिळणार आणि मी माझ्या बाळाची खूप चांगली काळजी घेणार. मग हे त्या काउन्सिलिंगमध्ये खूप महत्त्वाचं आहे की तिचं मागचं रिझन काय. काही ठिकाणी असं असतं की तिचं पहिलं लग्न झालेलं असतं, पहिला पार्टनर तिच्यावर इतकी जबरदस्ती करतो, त्याच्यामुळे तिच्या मनात भीती बसते आणि म्हणून ती त्यापासून लांब जाते, आणि मग फर्स्ट मॅरेज ब्रेकडाऊन. मग 2 वर्ष जातात त्यातनं तिला सांभाळायला स्वतःला, 2-3 वर्ष. मग सेकंड मॅरेज, तिथे ती त्या पार्टनरला सांगते सुद्धा की ही हिस्ट्री आहे
की माझ्या पहिल्या पार्टनरने माझ्याशी जबरदस्ती केली आणि आता मला त्याची भीती वाटते, मला ते करावं असं वाटत नाही. हा पार्टनर ते सगळं समजून घेतो, पण आता प्रॉब्लेम हा आहे की तिला त्याच्या जवळ गेलं की काहीच करता येत नाहीये ना. मग तिच्या मनातून तू मागच्याची शिक्षा पुढच्याला का देतेयस? जो मागचा पार्टनर तुला त्रास देत होता त्याची शिक्षा तू तुझ्या ह्या पार्टनरला देतेयस, तुला देतेय. ह्याच्यातनं बाहेर निघावं लागेल, यासाठी काउन्सिलिंग करावं लागतं. आणि म्हणून म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही डॉक्टरांकडे, नॉट असं की फक्त आमच्याकडे आल्यावर, कुठल्याही डॉक्टरांकडे, कुठल्याही काउन्सिलरकडे जाल, तिथे जी खरी गोष्ट आहे ना मागची, बरोबर. ती सांगणं खूप महत्वाचं आहे. त्याप्रमाणे काउन्सिलिंग चेंज होतं. हे तरी आणि जे म्हणजे खरं आहे ते ट्रान्सपरन्सी मांडल्याशिवाय तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळणारच नाहीये. इव्हन सेक्स करताना बायकांची जी अपेक्षा असते की नाही, म्हणजे बायकांना थोडंसं त्या मूडमध्ये यायला थोडा वेळ लागतो. पुरुषांना एखादी छान फिगर पाहिली, छान चेहरा पाहिला, इमिजिएटली इच्छा होते, इरेक्शन्स येतात. इरेक्शन आलं की ॲक्च्युअल इंटरकोर्स होईल, इजॅक्युलेशन होईल आणि सेक्स कम्प्लीट होईल. बायकांचं असं नसतं. मल्टिपल स्टिम्युलस मिळतात, त्यातनं ती त्याच्या पुढच्या स्टेजला जाते, अराउझल. अराउझल म्हणजे काय की आता मला सेक्स हवाच आहे, आणि मग ती त्या ॲक्टमध्ये ॲक्टिव्हली हे होते. म्हणजे इस्त्री कशी असते, तुम्हाला तिला थोडा वेळ ठेवावं लागतं, ती गरम होते आणि मग तुम्ही ती वापरू शकता. हा जो डिफरन्स आहे ना पुरुषामध्ये आणि बाईमध्ये, ह्याच्यामुळे सगळ्यात मोठे क्लॅशेस होतात. म्हणजे याला इरेक्शन येईल सुद्धा, पण ते इरेक्शन त्याला येईल आणि तो परफॉर्म करून बाजूला होईल, तोपर्यंत ही फक्त अराउझलपर्यंत पोहोचलेली असते. मग हा गॅप तुम्हाला बाकी गोष्टींनी भरून काढावा लागतो आणि मग जेव्हा तुम्ही सेक्स करता तेव्हा तो जास्त फुलफिलिंग होतो.